आता आपण इकडे उपस्थित असलेल्या कलाकारांच्या कला, आपल्या स्वामी भक्तांचे अनुभव बघितले आणि ऐकले, आणि आता तो ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने वाट बघत आहोत तो क्षण आलेला आहे, अमृतवाणीतील प्रबोधन. सर्वप्रथम सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम गुरुपौर्णिमा ह्या दिवशी गुरु सेवा म्हणून जमलेल्या सर्व स्वामी भक्तांचं स्वागत. आपल्या पुणे येथील मुख्यालय, पहिली शाखा झालेली पंढरपूर, दुसरी शाखा झाली होती शिवापूर, तिसरी खडकी, आणि आता कोकणामध्ये राणेचीवाडी इथे झालेली चौथी शाखा, माणगाव इथे सध्या नुकतीच सुरू होते 5वी, आणि खूप लवकरच प्रगती साधत असलेली आता नुकतीच सुरू झालेली आहे महाराष्ट्राच्या बाहेरची पहिली शाखा जमखंडी. मराठी भाषा येत नसताना फक्त श्री स्वामी समर्थ या सेवेचा ध्यास घेतलेला आणि आपल्या मंदिरामध्ये नेहमी येणारा सौ बनवते जोशी यांच्या घरी सुरू झालेली शाखा ती. तर या सगळ्यांचं मी इथे स्वामींचा प्रतिनिधी, स्वामींचा सेवक, गुरुवारी अण्णांचा सेवक म्हणून मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो, शुभाशीर्वाद देतो. सगळ्या शाखांमधल्या सेवेकरांना स्वामी शक्ती किंवा अण्णांची शक्ती सदैव सर्वांच्याच पाठीशी राहावी ही मी स्वामी चरणी आणि अण्णांच्या चरणी मी विनंती करतो, प्रार्थना करतो. आता गोसावी सरांनी सांगितलं की आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा आहे आणि शिक्षकांचं तसं काही काम नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्याविषयी थोडंसं आता की शिक्षक हा आतमध्ये गुरुच आहे ना, तो शाळेमध्ये असताना शिक्षक आहे, शाळेमध्ये तो 8 तास शिकवतो, त्यावेळेला तो शिक्षक आहे, तो पगार घेतो, त्यावेळेला तो शिक्षक आहे. पण जर का एखादा विद्यार्थी त्याला बाहेर जर का भेटले
2 मुलं जर का त्यांच्याकडे आली, रस्त्यामध्ये जर का मुलं भेटली, मुलांनी जर का काही शंका विचारली, तर मला वाटतं तुम्ही असं सांगू शकणार नाही की मी शाळेमध्ये शिक्षक आहे, तुला जे काय विचारायचं ते शाळेत विचार, हे असं तुम्ही सांगू शकणार नाही. तुमच्या मनामध्ये त्या शिक्षक जो विद्यार्थी आहे तो विचारायला तुम्ही त्याचं समाधान करणार की नाही. मग तुम्ही रस्त्यात असा, तुम्ही घरी असा, मग त्यावेळेला तुम्हाला त्याच्या बदल्यात पैसे मिळत नाही. तुम्ही जे ज्ञान देता हे गुरुचं रूप आहे त्याच्यात, आणि ह्या रूपाचा आज आपण सत्कार करतोय. हे शिक्षक म्हणून, हा गुरु म्हणून आज आपण सगळ्यांचे सत्कार केलेले आहेत. ज्या कोणी आपल्या आता जेवढ्या पण सत्कार केलेले त्या कोणीही पैशाकडे कधी बघितलं नाहीये. पैशाकडे बघणारे, व्यवसाय करणारे जे शिक्षक आहेत, जे क्लास आहेत, ते आपण इथे त्यांची नावं घेतली नाहीत. आपण जी नावं घेतली ते जे हाडाचे शिक्षक आहेत, जे मनापासून कार्य करतायत आणि जे धार्मिक आहेत. शिक्षक नुसता शिक्षक असू शकतो, तो धार्मिक असेलच असं नाही, पण प्रत्येक धार्मिक मनुष्य हा एक प्रकारे तो शिक्षकच आहे, एक प्रकारे तो गुरुच आहे. अध्यात्मामध्ये येणार प्रत्येक मनुष्य स्वतः शिकत असतो आणि समोरच्याला काही शिकवत असतो, असं माझं मत आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आता नागरे काकूंनी जे त्यांच्या व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की अण्णांनी निवड केली होती. आम्ही एक दिवस सगळे असेच बसलो होतो आणि अण्णांनी एक मला मंत्र सांगितला, ज्या मुलींचा विवाह होत नाही. बरीच लोक त्याला उपस्थित होती तिथे. अण्णांनी तो मला सांगितलं की हा मंत्र तुम्ही तुमच्याकडे जो कोणी येतील, ज्यांच्या मुलींचे विवाह होणार नाही, त्यांना तो मंत्र तुम्ही सांगायचा आणि ती सेवा त्यांच्याकडनं ती करून घ्यायची वगैरे असं. आणि हा मंत्र ऐकणारे बरेच जण तिथे होते. तर अण्णांच्या बहुतेक ते लक्षात आलं असावं की माझ्या मनात प्रश्न असा होता की मी हा मंत्र ऐकलेला आहे, माझ्याबरोबर हे 10 जण बसलेले, त्यांनी पण तो मंत्र ऐकलेला आहे. मग उद्या तो मंत्र ते आणखीन कोणी पण सांगू शकेल किंवा त्यांच्याकडून कोणी आलं की माझ्या मुलीचं लग्न होत नाही, तर समजा यांनी मंत्र तो ऐकलेला आहे, नागरिकांनी मंत्र ऐकला, नागरिकांना सांगणार हा मंत्र घ्या, लग्न होईल. तर अण्णांनी ती शंका ओळखली, त्याला म्हणजे सगळ्याच्या समोर सांगितलं की ही जी 10 लोक इथं आहेत, या 10 लोकांनी तो ऐकलेला आहे. 10 लोक सोडून तुम्ही वेगळे आहात. 10 लोकांनी ऐकलेला मंत्र जरी त्यांनी सांगितला तरी त्याचं काम होणार नाहीये, पण तुम्ही जर का तो मंत्र सांगितला तर ते काम होईल. गुरुनी आपल्याला जवळ घेणं. पहिल्याच त्या दुसऱ्या भेटीमध्ये जेव्हा माझ्याकडे त्यांनी बोट दाखवलं होतं, अशी मला माणसं पाहिजेत म्हणून जे सांगितलं होतं, मग त्याचा अर्थ मला त्यावेळेला समजला की गुरु कृपा कशी असते, की गुरु आशीर्वाद असलं की आपण कसं कार्य करू शकतो. एक मनामध्ये त्यावेळेला एक खूप आनंद झाला, खूप विश्वास वाढला माझा. गुरु हा आपण मानण्यावरती आहे. जसं आता कविता त्यांनी सांगितलं की अण्णांनी आम्हाला कधी तो गंडा दोरा वगैरे असं काही बांधलं नाही, आम्हाला काय मंत्र अनुग्रह असं काही नाही, पण आपला हात त्यांनी धरला होता, माझा हात त्यांनी धरला होता, मला ह्या मार्गावरून पुढे न्यायचं आहे. हे कसं असतं, ह्या गुरुला ते ज्ञान असतं कोणाचा हात धरायचा, कोणाला पुढे न्यायचं, कोणाला ह्या मार्गातनं तो कसा तयार होईल, आपला मार्ग कोण पुढे सुरू ठेवेल, हे कुठेतरी त्यांना मनामध्ये ती खूणगाठ त्यांनी बांधलेली असते. मग बरोबर तेवढा ते शिष्य निवडतात आणि मग त्याला ते सांगणं सुरू करतात. बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही जेव्हा अंबरनाथला जायचो, अंबरनाथला मठामध्ये पूर्वीचा मठ जुन्या वाड्या पद्धतीचा होता आणि आता देशपांडे आहेत किंवा पी आर माझ्या बरोबर आहेत, भोसले आहेत, आम्ही जेव्हा जायचो तर बरीच लोक तिथे बसलेली असायची. पण त्या सगळ्या लोकांच्या मधनं मग अण्णा खून करायचे, तिथे शेजारी बसून घ्यायचे आणि जे काय प्रश्नोत्तर जे काय चालतात त्यांना जो कोणी विचारायला आलेला असेल, जो अडीअडचणीतली माणसं रात्री 10 वाजेपर्यंत तिथे सुरू असायचं येणं त्यांचं. आणि अण्णा मुंबई महानगरपालिकेत नोकरी करून रात्री साधारण 7:30 पर्यंत ते अंबरनाथला यायचे आणि आल्यानंतर परत हातपाय धुवून वगैरे त्यांचे ते पांढरे कपडे जो आपण आता फोटोमध्ये बघतो तसं ते कपडे घालून लगेच बाहेर येऊन बसायचे आणि त्यांचे ते प्रश्नोत्तर सुरू व्हायचे. आणि मग जेव्हा आम्ही जायचो तर ते हात करायचे पुढे या म्हणून, इथे येऊन बसा म्हणायचे शेजारी. अण्णाच्याकडे त्यांचे काही
त्यांनी जे काही सिद्ध केलेले मंत्र होते, काही तोडगे होते, तशी एक मोठी अशी जाडी वही होती अशी ती वही, त्यांची ती बॅग होती, त्याच्यामध्ये पेन असायची, काही कागद असायची कोरे, काही पुस्तकं असायची, ते सगळं असं माझ्याकडे ते ढकलायचे आणि जो कोणी पुढचा समोर येईल त्याचा प्रश्न, त्याला उत्तर. अण्णांची बुद्धिमत्ता इतकी तीव्र होते, ते मंत्र त्यांनी स्वतः सिद्ध केलेले होते. त्या वहीमध्ये मला सांगायचे अमुक अमुक ते पान काढा, हे अमुक अमुक हे आहे, हा मंत्र आहे. तो ते त्यांच्याकडं छापील एक पॅड होतं लिहायचं, वरती मठाचं नाव होतं आणि खाली आपण सांगायचं हे त्यांना लिहून द्या आणि किती वेळा म्हणायचं वगैरे, त्याच्या खाली सगळं लिहिलेलं असायचं. ते लिहून घेतोपर्यंत त्यांचा पुढचा कोणी प्रश्न वाढला असेल तो तिथे यायचा, तो म्हणजे अण्णांचा तो पुढचा वेळ वाचायचा. आणि मला एक समाधान की जी वही समोरनं लोक बघत होती किंवा मी पण समोरनं बसून बघत होतो, की आज वही मला प्रत्यक्ष हात लावायला मिळते आणि मी ती उलगडून किंवा ती त्यातलं जे काय अण्णांनी लिहिलेलं आहे, अण्णांचं हस्ताक्षर पण खूप सुरेख होतं की ते मी लोकांना उतरून देतोय. आणि असं कधी वाटलं नाही की आपल्याकडे पण ही शक्ती येऊ शकेल, आपल्याकडे पण असं आपण काही करू शकू. पण मला वाटतं बहुतेक 2018 पर्यंत, म्हणजे 1 एप्रिल किंवा 31 मार्च म्हणू आपण, 31 मार्च 2018 तोपर्यंत मी निर्धास्त होतो. हे असं आपल्याला काही करायचं नाहीये हे माहिती होतं, फक्त आपल्याला स्वामींची सेवा करायची. पण 1 एप्रिल 2018 जो दिवस उजाडला तो एक माझ्या आयुष्यातला म्हणता येईल असा की दुःखद दिवस, दुःखद घटना, की त्या दिवशी अण्णा स्वामी चरणी विलीन झाले म्हणून फोन आला. आणि मग तो जो दिवस होता त्या दिवसापासून ही पुढं कोण, जोपर्यंत अण्णा होते तोपर्यंत ही काही मनामध्ये अशी शंका आलीच नाही आपलं काय होणार आहे आणि आपलं पुढं कसं होणार आहे. अण्णांच्या गडावर मी माझं जर का कधी विचारायला गेलो, मला एकदा आठवते मी जन्मपत्रिका घेऊन गेलो होतो आणि मला काही अडचणी होत्या, मी म्हणलं तर अण्णांना विचारू आपण, पत्रिका अशी ठेवली तर अण्णांनी असं घेतलं आणि म्हणले काय कोणाचा प्रश्न आहे, म्हटलं ही पत्रिका कोणाची, तर म्हणलं माझीच पत्रिका. त्यांनी परत फेकून दिली असं, तुम्हाला काय गरज आहे म्हणजे पत्रिका मला इथं दाखवायची. म्हटले तुम्ही काय बोलू नका, तुमचं जे काय असेल ते मी इथं बघणार आहे, तुमचे प्रश्न सगळं राहू देत म्हणले ते. तरी पण मला एक शंका होती की नाही असं आहे करा, म्हणले तुम्हाला काय करायचं आहे ना. मला त्याला काहीतरी नवीन सुरू करायचं होतं, मला वाटतं साधना कधी त्या पत्रिकेमध्ये लागू आहे का, लाभदायक आहे का, असं मला काहीतरी एक मला एक जणांनी विचारलं, हे अमुक अमुक असेल तर मी त्यांना तुमच्या गुरूंना विचारावं. तर ते म्हणले तुम्हाला करायचं वाटतंय ना तुम्ही करा, माझ्यापर्यंत यायचं, मी तिथं आहे बघायला, काय चुकतंय नाही चुकतं मी आहे म्हणायचं पाठीमध्ये. इतका घरोबा, इतका आपण म्हणजे आपुलकी. अण्णा महाराज किंवा अण्णा असं कधी तोंडामध्ये आलं नाही, अण्णाच म्हणत गेलो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सुद्धा दादा महाराज म्हणायसारखं दादा म्हणलं तर आपण आणखी जवळचे मला वाटू, असं मला वाटतं. ते एकदा माझी अंबरनाथला माझी एक बहीण राहते आणि पूर्वी काहीतरी ती दक्षिणेकडची लोक म्हणतात त्यांच्याकडे भविष्य बघणारे डोंबिवलीमध्ये कोणते होते की त्यांच्याकडे असं जुनं काहीतरी असं म्हणतात, हजार सामना बहुतेक माहिती असेल ते, की आपण समोर जाऊन बसलं की त्यांच्याकडे असं काही जुनी पानं असतात, त्याच्या पानांवरती ते बघून आपलं भविष्य ते सांगत असतात. आणि तिला असं खूप वेळ होतं की खूप ज्योतिषांकडे ती गेली होती की ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा त्याच्याकडे जा, असं ते असं म्हणजे काहीतरी आपलं माहिती आणखी जास्तीत जास्त जाणून घ्यायची असेल अशा उद्देशाने असेल. आणि तिने मला सांगितलं की तू अंबरनाथला जेव्हा येशील तर आपण डोंबिवलीला जाऊ, डोंबिवलीला खूप मोठे ज्योतिषी आहेत वगैरे. आणि मी ठीक आहे म्हणलं, गेलो मी तिथपर्यंत तिच्याबरोबर. आम्ही तिने मला डोंबिवलीला नेलं. डोंबिवलीला गेल्यानंतर ते घर होतं दुसऱ्या मजल्यावरती, त्या इमारतीपर्यंत मी गेलो आणि तिला सांगितलं आता तू जा म्हणलं, तुझं काम आहे तू जा. तर ती म्हणली की तू इथपर्यंत आलास तुला काय विचारायचं नाहीये. म्हणलं मला काय विचारायचंय, तू ते कोणाचं सांगत असेल, तुझं मोठेपण तो जो कोणी मनुष्य असेल ते त्याच्यापुरतं मर्यादित आहे. माझा गुरु तिथे बसलेला आहे अंबरनाथ मध्ये आणि त्याचं दर्शन करून आलेलो आहे मी आत्ताच. आता मी ह्यांच्याकडे कशाला करता येऊ म्हटलं, मला काही विचारायचंच नाही. मला त्यांनी समाधान करून दिलेलं, त्यांचा हात माझ्या पाठीशी ठेवलेला आहे. तुला जाऊन तू विचारतो विचार, मी नाही येणार तिच्यावरती. आणि अक्षरशः मी 2 तास खाली बसून राहिलो. तिचा 2 तासांनी नंबर लागला असेल काय, तो 2 तासांनी ती आली
आणि जे काय अगोदर अण्णांच्याकडे आली होती आणि अण्णांनी जे सांगितलं होतं तेच त्या माणसाने तिला सांगितलं होतं, पण त्याच्याकरता तो डोंबिवलीला जा, तिथं 2 तास खर्च करा. मग मी सांगितलं की आपलं एवढं हक्काचं जर का तिथे माणूस तिथे आहे, अंबरनाथ मध्येच तू राहतेस, मठ पण अंबरनाथ मध्येच आहे, 10 मिनिटाच्या अंतरावर मठ आहे, तर तू तिथे जाणं ठेव. पण शेवटी प्रारब्ध असतं, नशीब असतं, गुरूंची गाठ पडणं, गुरूंचं शब्द ऐकणं हे नशिबावरती असतं ते. आणि गुरु चरणी आपला जर का आपण भार सगळा सोडला तर आपल्या सगळ्या अडचणी, सगळ्या संकट दूर होतात. मनावरती एक गोष्ट सांगतो आता, छोटीशीच गोष्ट. गुरुचरणी का सोडायचं? ते एक मनुष्य असतो, व्यवस्थित सगळं चाललेलं असतं, पैसा जमा केलेला असतो, घरी सोनं नाणं असतं, पण घरची भांडणं, घरची चिडचिड, खूप काही काहीतरी बायकोचे आणि आईचे भांडणं, किंवा मुलाचं आणि बायकोचं पटत नाही, मुलीचं आणि त्याचं पटत नाही, असं सारखं घरी गेलं की त्याला हे सारखं काही काहीतरी चिडचिडीला किंवा भांडाभांडीला त्याला तोंड द्यावं लागायचं. ते तो खूप खूप निराश होतो. आपल्याकडे काही उपयोग नव्हतो, पैसा असून ह्या जीवनाला काही अर्थ नाही, जीवन संपवायचं ह्या उद्देशाने तो झोपेच्या गोळ्या घेतो. पण शेवटी कसं असतं, मृत्यू हा ज्या दिवशी येणार असतो ना, तो त्या दिवशीच येतो. तुम्ही वाटेल ते करा, आत्महत्या करायचा प्रयत्न केला ना तर तो फसतो, उलट पोलीस पकडून घेतील. नंतर एक तर त्याला खूप धाडस लागतं, आणि जर का मृत्यूयोग असेल, आत्महत्या हे मृत्यू, तर ती आत्महत्या सुद्धा यशस्वी होती आणि मग तो त्याचा मृत्यू होतो. पण ह्याच्यामध्ये तसं नसतं. हा त्या गोळ्यांनी काय होतं, त्याला फक्त एक ग्लानी आल्यासारखं होतं आणि त्या ग्लानीमध्ये तो बेशुद्ध पडतो. पण बेशुद्ध अवस्थेचा त्याला एक फायदा असा होतो, त्याचे डोळे मिटले असतात, त्या डोळ्यासमोर एक सोनेरी प्रकाश हळूहळू पुढे पुढे येतो असं त्याला दिसायला लागतं. एक गोल टिंबा एवढा आकाराचा प्रकाश, आणि पुढे 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 येत त्याच्या खोलीमध्ये तो प्रकाश असा उभा होत जातो. आणि त्या सोनेरी प्रकाशामध्ये त्याला प्रत्यक्ष महाराज उभे असलेले दिसतात. काय त्याची पुढे पुण्य असेल काय माहिती नाही. घरी स्वामींचा फोटो असतो, पण जेवढी सेवा पाहिजे तेवढी घडत नसते. महाराज तिथे उभाल्यानंतर हा हात जोडतो. हे सगळं त्याच्या त्या ग्लानीच्या अवस्थेमध्ये सुरू असतं. स्वामींना तो नमस्कार करतो, परब्रह्म आले म्हणतो प्रत्यक्ष. महाराज म्हणतात की तुला एवढी घाई का झाली, म्हणजे तुझी अजून वेळ आली नाहीये, माझ्याकडे याची एवढी घाई का करतो? तो म्हणतो की मी संसारिक अडचणीने एवढा दमून गेले, माझ्या अडचणींचं गाठोडं वाहता वाहता माझे पावलं इतकी थकून गेलेली आहेत, मी एक पाऊल सुद्धा पुढे चालू शकत नाहीये. मला तर तुमच्याकडे याची घाई झाली, पण तुमच्याकडे येण्याकरता ही माझी पावलं पडलेली आहेत. आता तेवढं मला तुमच्या चरणी स्थान द्या. तर ते सांगतात की तुझ्या जे खांद्यावर जे आहे ते गाठोडं आहे, अक्षरशः त्याला ते गाठोडं आपण घेऊन उभे आहोत असं त्याला भास होतो. हमाल लोक कशी ती डोक्यावरती गाठोडी किंवा ते ओझे नेतात, तसं ते गाठोड त्याने खांद्यावर धरलेले आहे. त्याला वाटतं गाठोडा आहे आपल्या खांद्यावर. स्वामी म्हणतात की एक काम कर, म्हणतात ही इथं माझ्या आजूबाजूला बघ, म्हणतात किती गाठोडी पडलेली आहेत. बरीच गाठोडी असतात त्यांचे, माझ्या पायाशी जवळ किती गाठोडी आहेत, आणि बरीच आहेत म्हणतो. मग तेव्हा एक काम कर, तुझं गाठोडं तुला वाटते ना जड आहे ना, ते गाठोडं तुझं इथे सोड, आणि तुला इथलं कोणाचं गाठोडं घ्यायचं असेल, तुझा भार हलका करायचा एवढंच तुला माहिती ना, तुला तेवढंच पाहिजे ना, तुझा भार हलका करायचा आहे, हे इथलं कुठलंही गाठोडं उचल. तो म्हणतो हो चालेल चालेल म्हणतो. मग त्याच्या मनामध्ये असं की आपल्या शेजारी एक मोठा बंगला आहे, त्या बंगल्यावाल्याचं आपण गाठोडं त्याला दिसतं नाव त्याच्यावर लिहिलेलं, हा आपण हे गाठोडं घेऊ म्हणतो. ते गाठोडं तो ते उचलतो, स्वतःचं गाठोडं तिथे ठेवतो, हे उचलतो. दिसायला छोटं असतं पण ते त्याला उचलता येत नाही. महाराज म्हणतो हे माझ्या गाठोड्यापेक्षा गाठोडं जड आहे. ठीक आहे म्हणतात, उघडून बघ. तो उघडून बघतो, त्याच्यात त्याला दिसतो ते गाठोडं उलगडल्यावर बरं आतमध्ये तो शेजारचा बंगला दिसतो, बाहेर उभारलेल्या गाड्या दिसतात. पण जेव्हा तो आतमध्ये जातो, त्या बंगल्यात जातो, तेव्हा त्या माणसांची आपापसातली भांडणं, इथला जो प्रमुख असतो तो दारुडा, घरातल्या लोकांना शिव्या घालणारा,
बाहेर 2 नंबरच्या व्यवसायामध्ये बरेच पैसे कमवलेला, थोडस आतमध्ये गेल्यावर त्याची बायको दिसती. बायको दिसायला सुंदर, पण अंतर्गत शरीर तिचं ते रोगाने पछाडलेलं. ती देवापाशी अशी मागणी करत असते की मला इतकं सोडवा, मला इतका व्याधी झालाय, मला अमुक झालाय, मला इतका रोग झालेला आहे. पुढं गेलं ते माणसाची आई दिसते, माझी कसली सून आणि कसली मुलगा माझ्या पदरात टाकलेत. जो मुलगा आहे तो दारुडा निघाला, सून आहे ती आजार पाजरी असती, मी एकटी धड लागण असून मला पण काही त्याचा उपयोग नाहीये. माझे कमवलेले पैसे आहेत ते हे खर्च करतायत, हे उडवतायत. हे सगळं त्याला त्या घरातलं चित्र ते गाठोडं उलगडल्यानंतर दिसतं. मग तो म्हणतो हे अवघड दिसतंय, म्हणतो मला हे नको, माझं जसं असेल. स्वामींना म्हणतो हे नको मला, हे परत ते बांधून ठेवतो. आणखीन दुसरं बघ, दुसरं आणखीन छोटं असतं ते उचलतो, ते परत पहिल्यापेक्षा आणखीन जड लागतं. प्रत्येक आठवड्यामध्ये काही ना काहीतरी आहे त्यापेक्षा आणखीन भयानक संकट, आहे त्यापेक्षा आणखीन भयानक समस्या. हे सगळं सोडल्यानंतर तो म्हणतो की स्वामींना म्हणतो की नको मला हे नाही बरं वाटत आहे म्हणतो. पण एक शंका आहे, ही सगळी लोक सगळं असताना, सगळे ह्या समस्या आहेत, सगळं त्यांच्या आजूबाजूचं वातावरण खराब आहे, पण मला ती सगळी लोक आनंदी दिसत आहेत, मला ही सगळी लोक सुखी दिसत आहेत. त्याचं उत्तर काय? मग महाराज म्हणतात त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी सगळी गाठोडी आणून माझ्याकडे टाकलेली आहे. ती हे तुझं गाठोडं आहे, तुला ते ह्यातलं कुठलं नको असेल तर बघ आता काय करायचं ते. तो नको माझे आहे ती का तुम्ही घेतो, गाठोडं उचलून तो पुढं जायला लागतो. पाठीमागून महाराजांना हसत असतात थोडेसे. थोडस पुढे गेलं की त्याच्या लक्षात येतं महाराज काय म्हणले, इथे सगळ्यांनी गाठोडे आणून माझ्या चरणी टाकलेली आहेत. आणि मग तो त्याच्या लक्षात येतं की आपण परत गाठोडं उचलून परत चालायला लागलोय, म्हणजे परत तेच सगळ्या समस्या कांदा घेऊन आपण चालायला लागलो. त्या गुरूंच्या म्हणजे स्वामींच्या चरणी ते गाठोडं आपल्याला टाकायचं आहे हा मतिचा अर्थ त्याच्या लक्षात येतो आणि तो परत फिरतो, ते गाठोडं स्वामींच्या चरणी टाकतो. ती लोक समस्या असून लोक आनंदी आहेत का, की त्यांनी त्यांचा भार स्वामींच्या चरणी सोडलेला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याचाही चेहरा उजळतो, तो शुद्धीवर येतो, पुढं मागं काय असेल त्याचं ते सगळं चांगलं होतं. पण आपल्या ज्या समस्या आहेत, स्वामींच्या चरणी मी मंदिरात आले तर पहिले सांगतो स्वामींना पहिलं शरण जायचं, 100% तिथं विश्वास ठेवायचा. आणि सरळ जायचं म्हणजे आज 8 दिवसांनी मी जेव्हा सांगतो 8 दिवसामध्ये समजा काम होईल, की 9व्या दिवशी काही लोक येतात, तुम्ही सांगितलं 8 दिवस झाले, पण त्या 8 दिवसामध्ये आपण त्या वेळेमध्ये बरोबर सगळं केलं का नाही, सगळं केलं त्याच्यात जे मी सांगितले माझे उपाय छोटे असतात, अगदी जे सर्वसामान्यांना जमतील असे असतात, त्यांच्या वेळेमध्ये बसतील असे असतात. मी जर का एखाद्या तरुण मुलाला जर का सांगितलं की तू रात्री अमुक अमुक एखादी गोष्ट कर, तर आता सध्याची तरुणाई कशी आहे, रात्री बाहेर पडणारी आहे, रात्रीचं जग बघणारी आहे. मग त्यांना मी बंधनात अडकून ठेवायचं, त्याच्यामुळे तू सकाळी तुला उठायला जमेल का, तू सकाळी उठून कर. IT मधली जी मुलं असेल त्यांना पण मी सांगतो तुमच्या वेळा सांभाळा, त्याप्रमाणे तुम्ही करा. बरेचसे तरुण आता असे आपल्याकडे ह्या मार्गामध्ये आलेले आहेत. आपल्या मंदिरामध्येच आपण बघतो युवा सैनिक कितीतरी इथे आहेत. गुरूंच्या चरणी हा सगळा भार सोडल्यानंतर जर का आपल्या मनाला शांतता नाही मिळाली तर मग मला सांगा तुम्ही कसा भार सोडायचा, तो आपला आपण ठरवा. निश्चिंत व्हा किंवा भिवू नकोस, मी पाठीशी आहे, हे फक्त स्वामीच सांगतात. ते असे करता सांगतात की तुम्ही इथे या, माझ्या चरणावर तुम्ही डोकं टेकवा. गुरु आता गुरु म्हणजे इथं मी समोर दिसतोय तसं नाही. गुरु हा निर्गुण निराकार, आणि निर्गुण निराकार जे तत्व आहे त्याच्याशी आपल्याला जर का संबंध आपला प्रस्थापित व्हायचा असेल तर काहीतरी आपल्याला भौतिक समोर दिसलं पाहिजे. एखादा फोटो, मग कोणी मारुतीचा भक्त असेल
कोणी शंकराचा भक्त असेल, कोणी स्वामींचा असेल, कोणी साईबाबांचा असेल, ही सगळी रूपं जी आहेत ना ती एकच तत्व म्हणतो आपण. त्या एकच तत्वामध्ये म्हणजे निर्गुण निराकार तत्व ती जी गुंफलेली आहेत. आपापल्या आराध्य दैवत जे असेल त्याप्रमाणे आपण त्याची पूजा करतो, त्याची आरती करतो, आपल्या मनातले आपण भाव बोललो. आता बरेच जण म्हणतात की महाराज ब्रह्मांड नायक आहेत, तुम्ही तिथं गेलात तर त्यांना ते समजतं वगैरे. ते पण मान्य आहे, त्यांना समजतंच की अण्णांनाही समजायचं समोर कोण कशा करता आला त्यांनाही समजत होतं. पण अण्णांचंच असं म्हणणं होतं की आपण आपल्या मनातल्या भावना स्वामींच्या पुढे व्यक्त केल्या पाहिजे, स्वामींना सांगितलं पाहिजे काय आहे ते, स्वामींशी बोललं पाहिजे. जेव्हा आपण समोरच्याशी बोलतो त्याला आपोआपच एक आपलेपणा निर्माण होतो. महाराज काम करतील, पण आपण जर का 100 लोकांच्या जाऊन उभे राहिलो अक्कलकोटला, जेव्हा आपण एक मनामध्ये कल्पना करा की अक्कलकोटला आपण वटवृक्ष मंदिरात आपण जातोय, महाराज तिथे बसलेले आहेत, आपण रांगेमध्ये उभे आहोत, परब्रह्म आहे ते, प्रत्येक मनुष्य का आलाय त्याला ते समजतं तिथं. पण आपण जर का जाऊन तिथे स्वामींच्या चरणी आपल्याला डोकं टेकवलं, स्वामींच्या चरणाला हात लावला, जर का आपण बोललो काही त्यांच्याशी तर महाराजांना पण ते आवडेल. 2 शब्द आपण बोललो तर ती पण माऊलीच आहे, ती आपल्याशी 10 शब्द बोलेल. म्हणून अण्णा नेहमी म्हणत की आपण पण बोललं पाहिजे. आपल्या घरी आपण फोटो असतो, अगदी सुरुवात जर का करायची सकाळच्या चहापासून की महाराज आपण स्वामींना थोडं उठवायचं, महाराज उठा सकाळ झालेली आहे. जसं आपण मागच्या प्रबोधनात बघितलं की पंढरपूरला विठोबाला पण उठवतात, प्रत्येक देवाला प्रत्येक जागेमध्ये त्या मंदिरामध्ये भोपाळी असते प्रत्येक देवाची ठरलेली. तर स्वामींना आपण अगदी भोपाळी नाही पण मनाने जर का उठवलं की महाराज उठा, मी चहा करत आहे किंवा मी चहा करते आहे वगैरे, चहा झाल्यानंतर आपण चहा ठेवला, जेवायच्या जर का आपण नैवेद्य जसं दाखवतो की महाराज आज असं असं केलेलं आहे, वरण भात आहे, जे असेल ते, त्यांना काही पंचपापांना लागत नाही. जो आपला रोजचा स्वयंपाक असेल तो स्वयंपाक नैवेद्य दाखवायचा दुपारचा, संध्याकाळचा रात्रीचा जो काही नैवेद्य असेल तो फक्त आपण बोलत राहायचं. आपण एखादं नवीन वस्तू जर का घरामध्ये आणली की हे स्वामी तुमच्यामुळे हे मला मिळालेलं आहे, ती वस्तू तिथे ठेवायची. अगदी साधा रुमाल जरी आणला तरी तुम्ही तो तिथे ठेवा. महिलांनी जर का आता महिलांचा साड्यांची आवड माहिती, 5-6 साड्यासारख्या एकदम घेतात, तो तुम्ही तिथे ठेवा. आमच्यासारखं नाही, आम्ही एखादी पॅन्ट किंवा एखादा शर्ट घेतो, पण मी आणला तरी मी तिथे ठेवतो. ते जी वस्तू घरामध्ये आणेल ती स्वामींच्या पुढे तिथे ठेवायची. आणि आणखीन एक असं मला सांगायचं की आपण बाहेर पडताना महाराजांना विनंती करतो की माझ्या बरोबर राहा, आमच्या बरोबर आम्ही अमुक ठिकाणी चाललेलो, तर त्याबरोबर आपल्या खिशामधला 1 रुपया किंवा 2 रुपये जे आपल्या खिशामध्ये असतील, एखादा वाटी किंवा डबा करा, त्याच्यामध्ये आपण तो टाकायचा आहे. तो जेव्हा भरेल त्याचा विनियोग आपल्याला स्वामींच्या सेवेकरताच करायचा आहे. जिथं स्वामी सेवा घडते आपल्या मंदिरामध्ये आपण स्वामी सेवा करतो, पण असं जर का आपल्याला वाटलं की बा माझ्या शेजारी किंवा माझ्या समोर एखादी गरीब, एखादी वृद्ध स्त्री राहत असेल किंवा एखादा वृद्ध आजोबा राहत असेल, तर मी हे पैसे मी त्यांना घेऊन देईल तरी घेऊन द्या. मी असं म्हणत नाही मंदिरामध्येच आणा म्हणून, पण स्वामींच्या सेवेकरता स्वामींची सेवा कोणत्याही रूपामध्ये होऊ शकते. फक्त फोटोचीच पूजा केली पाहिजे असं नाही. समाजामध्ये आपल्याला अनेक रूप दिसतात, ही सगळी स्वामींचीच रूप समजायचं. जे रंजले गांजले कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला वाटतं ना की तो अडचणीमध्ये आहे, तुम्ही त्याला तिथे गेलाच पाहिजे, त्याच्या मदतीला तुम्ही गेलंच पाहिजे. त्याच्यामध्ये भले त्याची अडचण किती आहे, 1 लाख रुपयाची असेल, पण बाबा माझ्याकडे आता 10,000 रुपये आहे, हे तू घे. ते 10,000 रुपयाने त्याला पण खूप आधार येईल. त्या 10,000च्या त्या बळावरती त्याला तो पुढचे पैसे आणखी कुठे मिळू शकेल. पण सुरुवात आपण करायला पाहिजे, मदतीची सुरुवात आपण केली पाहिजे. आणि मंदिरात असं नाही, मी असं म्हणतो की आपल्या कुठे आपले नातेवाईक बघा, असे बरेच लोक दिसतात जे करोनाच्या काळात आपण कार्य केलेले. माझ्यावर नांगरे साहेब की हल्लार साहेब होते किंवा जोशी साहेब होते, आम्ही रस्त्याने फिरायचो अक्षरशः आणि बघायचो की कोण कुठं अडी अडचणीत आहे. किती वेळा असं होतं की लोकांच्याकडं बाहेर पडता येत नव्हतं करोनामध्ये, घरामध्ये धान्याचा कण नाही, असे पण काही अगदी वयस्कर बायका आहेत, काही वयस्कर पुरुष होते. आम्ही त्यांना किराणा माल त्याला भरून द्यायचो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे समाधान होतं ना, त्या समाधानात स्वामी सेवा केल्याचाच मला
फायदा किंवा मला जो लाभ मिळाला किंवा मला आनंद व्हायचा की आज आपण स्वामी सेवा केली, स्वामींच्या एका रूपाला आपण ते धान्य दिलेले आहे. देणारे आपण, म्हणजे मी तर असं म्हणतो की आपण करता केलं तर ते आहे, फक्त माध्यम आपलं आहे. दरवाला जे म्हणतात की म्हणजे मी केलं असं सांगू नये, पण काय केलं हे पण समजलं पाहिजे. माझ्या मार्फत महाराजांनी काय काय करून घेतलं किंवा अण्णा काय काय करून घेत आहेत आणि अशा अनेक अशक्य घटना आपल्या मंदिरात घडत आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या दिवस मावळतो त्या दिवसभरातल्या सर्व काही घटना मी घरी गेल्यानंतर गुरुवाऱ्यांचा फोटो आहे माझ्याकडे, अण्णांचा फोटो आहे, स्वामींचा फोटो आहे, तिथे ते अशा आपण जशी फुलांची ओंजळ अर्पण करतो, हे दिवसभरातलं यश हे तुमच्यामुळे मिळालेलं आहे. ज्या कोणाचा प्रश्न अजून बाकी आहे, ज्या कोणाचं मला यश मिळायचं बाकी आहे, तर ते तुम्हीच मला मिळवून देणारे आहात. जे मला नमस्कार आज मिळालेले ते नमस्कार पण मी तुमच्या चरणी अर्पण करतो. कारण अण्णांना घडवलं स्वामी समर्थांनी त्यांना जी काही सिद्धी दिली, जी काही शक्ती दिली, त्या शक्तीने अण्णांनी लाखो लोकांचा उद्धार केला. आणि आज आपण अण्णांनी माझ्या डोक्यात हात ठेवल्यामुळे मी लाखो नाही पण काही हजारापर्यंत भक्तांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामध्ये काही 100 लोकांचा, 500 लोकांचा काही वर्षाचा उद्धार झाला असेल. माझ्या डोक्यात आहे ज्या पावलावरती मी पाऊल ठेवलं ते अण्णांचं पाऊल आहे आणि अण्णांनी ज्यांच्या पावलावर पडते स्वामींचं पाऊल आहे. आणि नक्कीच माझ्याकडनं काहीतरी ते चांगलं मोठं करून घेतील. आणि ह्यासाठी आपण सर्वजण माझ्या बरोबर आहात याचा मला खूप अभिमान आहे, खूप आनंद आहे. तर मी स्वतः मोठ्या आनंदाने सांगतो की हे माझा परिवार आहे, स्वामी परिवार आहे आपला. आणि स्वामी परिवारामध्ये नवीन येणाऱ्या भक्तांचं, नवीन येणाऱ्या सभासदांचं नेहमीच स्वागत होतं, नेहमीच सगळ्यांना आपुलकीची वागणूक मिळते. गुरु हा विषय जर का सांगायला गेलो की त्याच्याबद्दल अजून बरंच सांगता येईल, पण एकच फक्त महत्वाचं की अण्णांनी एक सांगितलं की सबसे बडा गुरु से बडा उसका ध्यास. अर्थ बघा, कोणाला काय लक्षात येतं का बघा. सबसे बडा गुरु तर मोठा आहेच, उससे बडा उसका ध्यास. तो ध्यास लागला पाहिजे तर गुरु तुमच्या जीवनामध्ये आपोआप येतात, मला आपोआप मिळतात. गुरु करून बाळप्पांनी जेव्हा अनेक वर्ष त्यांनी फिरले, मला गुरु हवा हा ध्यास मनात घेऊन घरची श्रीमंती लाथाडून जेव्हा ते बाहेर पडले. मी आता असं सांगत नाही घरदार सोडा, घरदार ठेवायचे आपल्याला. त्या काळातली परिस्थिती वेगळी होती, नाही तर कोणीतरी उद्या माझ्याकडे येईल बाबा मी सगळं सोडले आता या, तसं नको. आत्ताची परिस्थिती आपल्याला तुकाराम महाराज सांगतात तसं करायचंय की संसारात राहायचंय आपल्याला, पण परमार्थ पण करायचं, त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. तर तो ध्यास मनामध्ये लावायचा आपल्याला. मी काय करू शकतो, मी गुरु करता काय करू शकतो. परत एकदा गुरु म्हणजे मी नाही, महाराज स्वामींच्या करता मी काय करू शकतो ही तळमळ मनात राहिली पाहिजे. जसं आपण गुरुवारी येतात ना, गुरुवारी आल्यानंतर कसं की संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत अक्षरशः तो सगळा परिसर जो आहे तो स्वामीमय झालेला असतो. प्रत्येक सेवेकऱ्याच्या तोंडामध्ये स्वामी सेवा, स्वामी सेवा. प्रत्येक जण इतका झपाटलेला असतो. म्हणून जसं आता पाटील म्हणले की इथले सेवेकरी इतकं जीव ओतून काम करतायत, त्याचं फळ आपल्याला काय मिळतं की रात्री 10 वाजता जवळजवळ 500 ते 600 लोक महाप्रसाद घेऊन आरतीला येऊन आणि स्वामींचं नाव घेऊन आनंदाने घरी गेलेले असतात. तो आनंद प्रत्येक सेवेकराला मिळतो. हा आपण लक्षात ठेवायचं की हा ध्यास आपल्यामध्ये लागला की आपल्याकडनं काय घडू शकतं. आणि मग आपल्याला असे कौतुकाचे शब्द ऐकायला येतात जे आज पाटील साहेबांनी इथे उच्चारलेले होते. आजच्या कार्यक्रमाचं सांगता म्हणा किंवा समारोप करता येईल तर अशा टाळ्यांनी झाला पाहिजे की जो सूत्रसंचालन आहे नवीन प्रकार आज आपल्याकडं सौ वैशालीताई शुभम काम स्वामीजींनी सादर केला. एक वेगळ्या प्रकारे सूत्रसंचालन झालं. आणि आज आणखीन एक आनंदाची गोष्ट की स्वामींनी दाखले इथं वाढदिवस पण होता. तर अशा रीतीने एक चांगल्या सत्संगावर तो वाढदिवस साजरा होत आहे. ह्या कार्यक्रमानंतर आपण
महाप्रसादाचं आयोजन इथे खालीच केलं. आजचा महाप्रसाद श्री योगेश शिंदे आणि सौ स्नेहताई शिंदे यांच्यातर्फे आहे, जे आपल्याला दर गुरुवारी अतिशय माफक दरात महाप्रसाद करून देतात. आज त्यांच्यातर्फेच महाप्रसाद आहे. फक्त दर गुरुवारी आपण ज्या शांततेत महाप्रसाद घेतो त्या शांततेमध्ये आणि नामस्मरणामध्येच तो प्रसाद घ्यायचा आहे. फक्त एक करायचं, प्रसाद घ्यायच्या अगोदर गुरुवर्य अण्णांच्या चरणी आपण इथे यायचं, नतमस्तक व्हायचं आणि ती शक्ती, तो आशीर्वाद आपल्याला पण प्राप्त व्हावा अशी प्रार्थना करायची. मी आता इथे थांबतो. आपण सगळ्यांनी का स्वामींचा जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परम पूज्य अण्णा महाराज की जय. एक आणखी मला फक्त सूचना अशी करायची की एक आनंदाची बातमी मला अशी सांगायची होती. मी आता त्याची वाट बघत होतो. एक आपले सेवेकरी आहेत श्री जितीनजी बडदे. ह्या वर्षी आपल्या मंदिरातर्फे आपल्या मंडळाला, आपण इथे समोर हल्ल्याळ साहेब किंवा हल्ल्याळ काकू इथे बसलेले आहेत आणि त्यांच्या परिवारातर्फे संपदा शर्मा हल्ल्याळ, हल्ल्याळ साहेबांची मुलगी संपदा शर्मा हल्ल्याळ, अमित शर्मा त्यांचे जावई, तर ते आपल्या मंदिराला दरवर्षी काही ना काहीतरी, त्यांचा जो नातू आहे चिरंजीव रुद्र, त्याच्या वाढदिवसानिमित्त काही ना काहीतरी आपल्याला ते मदत देत आलेले आहेत. त्या मदतीचा विनियोग कुठेतरी चांगल्या कामाकरता व्हावा असं त्यांची इच्छा होती. तर आज त्या मदतीपैकी काही भाग मी जितीनजींना देऊ इच्छितो, कारण त्यांची कन्या 12वी उत्तीर्ण होऊन, म्हणजे मला तर सांगायला थोडंसं अवघड वाटतं की अतिशय बिकट परिस्थितीमध्ये, आणि आता तिला महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचं आहे. तर अशा दृष्टीने आपल्या मंदिरातर्फे मी रोख 5,000 रुपयाची रक्कम माझ्याकडे जमा केलेली आहे आणि त्याची आज त्यांना इथे देत आहे.